हॅलो 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 चेक हॅलो चेक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तसेच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मधुर मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. खार प्रीमियर लीग पर्व 4 आपण पाहतोय आणि पर्व 4 मधील हे एक अतिशय एक मोठे मॅच. दोन संघ एकीकडे मोरू चॅलेंजर आहे तर दुसरीकडे बालाजी स्पोर्ट्स मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 2 सलामीवर बॅटर. चला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू पहिला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये येण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला लॉंगऑफच्या दिशेमध्ये सिंगल धावेंचा श्री गणेश केला जातोय. सिंगल धावेने धावफलक खोळलं जातंय आणि धावफलकामध्ये 1 ने भर पडत असताना पाहायला मिळतंय. बॉलर या ठिकाणी आपण पाहतो ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पहिल्या चेंडूवर सिंगल धावफलकामध्ये ऍड केले जातं आणि केत दुसरीकडे 2 सलामीवर हॅलो हॅलो इनसाइडच्या दिशेने यावेळेला सुरुवात आहे चांगली. दुसरीकडून वैयक्तिक खातं खोळलं जातं 4 धावांनी. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ 5 धावा धावफलकावर. सादिक पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय चांगली सुरुवात आहे. दुसरीकडून पुन्हा यावेळेला लू केला जातोय. खऱ्या अर्थानं एक तेरी येतो एक मेरी आहे असं यावेळेला म्हणतोय. अतिशय शानदार डिलिव्हरी. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 5 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 सलामीवर बॅटर. बालाजी स्पोर्ट्स एकीकडे आहे दुसरीकडे सादिक. आतापर्यंत चांगली सुरुवात यावेळेला बॅटची कडे आहे. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये डायरेक्ट पंचांचं बोट हवेत आहे. अर्थातच यावेळेला पहिला गडी बॅक टू द डगआउट रतनच्या रूपानं परताळतोय. 2 संघामधील ही लढत आपण पाहतोय. एकीकडे बालाजी स्पोर्ट्स दुसरीकडे मयूर स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच खार प्रीमियर लीग पर्व 4 आणि पर्व 4 मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक ऐतिहासिक मैदान मैदानामध्ये चालणारी हा सामना आपण पाहतोय. अतिशय सुंदर एक भव्य दिव्य असा हा स्पर्धेचं स्तर आणि ह्या स्पर्धेच्या थरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या प्रकारचा सामना. सुरुवात चांगली आहे. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची आतापर्यंत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर धावांना रोख लगावला गेला. 4 धावा नक्कीच आल्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा चांगला कमबॅक करत असताना आतापर्यंत आर्यन सारखा गोलंदाज आपण पाहतोय. गडीबाद धावचीच्या रूपाने नवीन फलंदाज नक्कीच येतोय परंतु आतापर्यंत धावांना रोख लगावले. नवीन फलंदाज ह्या वेळेला मैदानात राहणं तितकंच गरजेचं असेल. वरद विकेटचा मारा यावेळेला पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना आपण पाहतोय. अतिशय शानदार स्ट्रोक. पुन्हा एकदा 4 धावेने वैयक्तिक खातं खोळत असताना दुसरीकडे रोहित धावफलकावर 9 धावा हे येत असताना पाहायला मिळतात. 1 to go शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 9 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटचा मारा राईट हँड बल्लेबाज यावेळेला काय फुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल धाडला गेलाय सीमारेखापार 6 धावांसाठी. मोहित आज मैदानाला आग लावतोय की काय. जबरदस्तरित्या फलंदाजी केली जाते. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ज्या प्रकारचा फटका खेळला होता.
अतिशय शानदाररित्या क्रिकेटचं कौशल्य, क्रिकेटचं कलात्मकतेने भरलेला स्टॉक 6 धावांसाठी पहिल्या 6 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी फ्लाइंग स्टार्ट आहे. पहिले 6-15 धावा धाफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सहा षटकांचे सामने अर्थातच 36 चेंडू हाताळले जातील आणि त्यामध्ये आपण पाहतोय 30 मिनिटांचा आपल्यासाठी अवधी असेल आणि त्या अवधीमध्ये आपल्याला हे षटक हाताळायचं आहे. यावेळेला काय विमार आहे? नो प्लस 6 अर्थातच सोने पे सुहागरा. 7 धावा धाफकामध्ये ऍड केल्या जातात. पंच यावेळेला दर्शवत आहेत की हा नो आहे. येणारा चेंडू काय तर पंचांचा बोट यावेळेला अक्षरशः गरगर गरगर फिरत आहे. फ्री हिट येणारा चेंडू असेल. आतापर्यंत धाफकावर आपण पाहायला गेलं तर 22 धावा एक गडींच्या मोबाईल एक गडी नक्कीच गमावलाय, परंतु धीरज पहिला चेंडू वर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. यावेळेला खरं तर अग्निपरीक्षा असेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक यावेळेला क्षेत्ररक्षक नक्कीच येतोय, परंतु जातोय चेंडू वन बाउन्स क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत सीमारेखा पार 4 धावांसाठी. नाही, क्रिकेटचा खेळ हा असाच आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एकाला रोखायचंय, एकाला टोकायचंय. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हे स्वतःला सिद्ध करायचं. हे सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय. ह्या लढतीमध्ये आतापर्यंत खरं तर चांगली फलंदाजी केली जाते. जो फलंदाज आतापर्यंत लहरतोय बहरतोय तो फलंदाज आहे बालाजी स्पोर्ट्सचा सादिक. साजिद ज्या प्रकारची फलंदाजी करतोय अतिशय सुंदररित्या. 26 धावा धावांना वेग दिलाय यावेळेला. खऱ्या अर्थाने ज्या प्रकारच्या धावा यापर्यंत कोऱ्यानं ओढतात यावेळेला बॅटची कडा घेते. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केली जात आहे. धाफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 1.2 चेंडूंचा खेळ 27 धावा ह्या धाफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 सलामीवर फलंदाज मोहित असेल सादिक असेल. सादिक आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय तर दुसरीकडून मोहित अक्षरशः आग उभाळतोय. यावेळेला काय घडतंय? 4 धावा लेगबायच्या रूपाने आपण पाहतोय. 4 धावेने धाफक खुलतंय फुलतंय. डगआउट मधून अक्षरशः टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, कारण धाव फलकाला आता वेग मिळालाय. ते वेग इतक्या जोरीने येत आहे. 2 फलंदाजांनी दुसरीकडून चुकी देखील घडली जाते. गोलंदाज खऱ्या अर्थानं आउटसाइड द थोडासा लेग स्टंपचा मारा त्या बळावर आपल्याला पाहायला मिळतंय. धावेंचा वेग हा बढ़वला जातोय. 27+4 31 धावा ह्या धाफकावर आतापर्यंत येतात. 1.3 चेंडूंचा खेळ एक गडी नक्कीच गमावलाय, परंतु सादिक असेल मोहित असेल चांगली फलंदाजी करतात. यावेळेला पुन्हा एकदा वन बॉम्ब सीमारेखा बाहेर जाईल का प्रयत्न होता, परंतु जातोय पुन्हा एकदा 4 धावांसाठी. 2 फलंदाज अक्षरशः बॅटला आता सूर गवसलाय आणि तो सूर गवसला असल्याने 35 धावा ह्या धाफकावर आहेत. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ नक्कीच झालाय, परंतु 35 धावा. एक फ्लाइंग स्टार्ट आहे, चांगली सुरुवात आहे. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय बालाजी स्पोर्ट्स संघाला मिळते. अतिशय शानदार बहरदार सुरुवात आणि त्या सुरुवात कशा प्रकारे अंत होईल ती येणारी काळवेळ नक्कीच दर्शवेल, परंतु आतापर्यंत चांगली सुरुवात आहे. ऑनसाइडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न दिशा दिले. क्षेत्ररक्षक येतोय, चांगला थ्रो, तोपर्यंत सिंगल धाव हे धाफकात ऍड होत आहे. .36 1 to go शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत धाफक 36 धावा धाफकावर कुठल्या जातात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट असता तर काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धाफकावर 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 37 धावा ह्या धाफकावर कुठल्या जातात. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच रोहित
मोहित पंचशील प्रेझेंट आपल्याला पाहायला मिळते. खार प्रीमियर लीग पर्व 4 हे आपण ऐकतोय पाहतोय. अतिशय सुंदर स्पर्धा, अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्पर्धा, एक मानाची सन्मानाची. आणि खरं तर ते एक ऐतिहासिक मैदान आणि त्या ऐतिहासिक मैदानामध्ये हे चालणारे सामने KPL अर्थातच खार प्रीमियर लीग आपण पाहतोय. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ. धावफलक 37 धावा 1 गडींच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बिग बॅश फॉर्मॅटच्या पद्धतीने हे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू पुन्हा एकदा सूर गवसलाय, दहाडला गेलाय चेंडूला सीमारेखा पार 6 धावांसाठी. काय सुरुवात आहे, काय फलंदाजी करतोय सादिक आतापर्यंत. अतिशय सुंदर. मग सादिक असेल मोहित असेल दोन्ही खेळाडू अतिशय चांगली फलंदाजी. 7 चेंडू 15 धावांवर आतापर्यंत खेळतोय. गोलंदाजाला रोखायचे यावर रुपेश आहे. कोलवा टप्प्याचा मारा, यावेळेला समोर इन डिलिव्हरी होती. धावचीची संधी गमावली गेली. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आणि ज्या वेळेला एक संधी मिळते ना त्या वेळेला नक्कीच एक आठवण येते. कोण विसरेल ते कोलकाताचं ईडन गार्डनचं मैदान, ज्यावेळेला अवघ्या आणि अवघ्या 6 धावांवर रोहित शर्माचा झेल सुटला. आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 264 धावा ठोकणारा द हिटमॅन रोहित शर्मा यांना देखील आपण पाहिलंय. म्हणजे ज्या वेळेला आपण संधी मिळते त्या वेळेला तो खेळाडू हा रंग उधळत असताना पाहायला मिळते. अनेक असे खेळाडू आहेत त्यातील आपण ह्या वेळेला संधी नक्कीच मिळते. सादिज असेल ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 22 धावांची खेळी येते, तर दुसरीकडे मोहित आहे. 44 प्लस. पुन्हा एकदा हवाई फायर 6 धावांसाठी. 2 फलंदाज ज्या प्रकारची फलंदाजी करतात मोहित सादिक, 2ही फलंदाज. एक तरफ शेर आहे तर दुसरी तरफ 1.25 शेर आहे अशी फलंदाजी केली जाते. 5 चेंडू 15 धावांवर आतापर्यंत खेळतो. आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. बॅकफुटला येऊन खऱ्या अर्थानं तोळावला गेला. 50 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. फ्लाइंग स्टार्ट यावेळेला उंच हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. आणि झेल सुटला जातोय. झेल खऱ्या अर्थानं धरतीला हा दान केला जातोय. 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. आणि नक्कीच क्षेत्ररक्षक देखील म्हणतोय काही कारणास्तव सूर्यकिरण डोळ्यावर आहे आणि त्या कारणास्तव चेंडू तितकासा दिसत नाहीये. थोडासा फंबल त्या कारणास्तव आपण पाहतोय. धावफलकामध्ये 2 धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातात. 52 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. काय सुरुवात आहे, ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात आहे. एक आशाभूत नजरेनं आता संपूर्ण आता डगआउट हा पाहतोय. त्या प्रकारचे खेळ राहिला. 2 संघामध्ये 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची पार्टनरशिप बिल्ड झाले. आणि त्यानंतर आता रंग उधळत असताना पाहायला मिळतात. ह्या वेळेला काय पंच डिसिजन, टेक्निकल टीमची नक्कीच मदत घेतली जाते. फेअर डिलिव्हरी पंचांचं डिसिजन. ऑनफिल्ड वाईड आहे परंतु तरी देखील टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. आता टेक्निकल टीम आम्हाला दर्शवेल. सुप्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय ही लाईव्ह स्पर्धा. आणि नक्कीच जर का नवीन असाल तर ह्या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण घर बसल्या हा मॅचचा आनंद घेऊ शकतोय. अतिशय शानदार भरदार अशी ही स्पर्धा आणि अगदी प्रेमात पाडणारी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ही स्पर्धा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, ही स्पर्धा मी भरवतो फक्त आणि फक्त क्रिकेट वासियांच्या प्रेमासाठी. ही प्रेमात पडणारी स्पर्धा. पंचांचं डिसिजन, टेक्निकल टीमची नक्कीच मदत घेतली जाते. आता डिसिजन काय येत आहे. फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू आहे. यस
डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतो. 1 to go. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 52 धावा. 52. A 52. 52 धावा ह्या धावफलकावर आहेत. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 2.5 आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय. 52 धावा नक्कीच धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. 1 बाउंड सीमारेखा पार. 4 धावांसाठी जातोय चेंडू. अतिशय शानदार सुरुवात. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 56 धावा धावफलकावर येतोय. रोहित पंचशील प्रेझेंट आपल्याला पाहायला मिळते. KPL अर्थातच खार प्रीमियर लीग पर्व 4. एका गुण्या गोविंदाने ही स्पर्धा. आजचा दिवस हा स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने 2 दिवस चालणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. डे नाईट ही स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसात खरं तर एक प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. एक्झिबिशन मॅच 2 संघामध्ये. एकीकडे आमची मुंबई विरुद्ध मध्ये गुजरात वॉरियर्स हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि आमचे एक चिमुकला रेहांश यावेळेला नक्कीच आम्हाला कळवतोय की एकीकडे अनमॅरिड असतील तर दुसरीकडे मॅरिड असतील. ह्यातील ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एक्झिबिशन मॅच आज संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये संध्याकाळच्या वेळेला आपल्याला ह्या सामना देखील पाहायला मिळेल. तोपर्यंत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ. धावफलक अतिशय शानदार भरदार सुरुवात. एक बिग बॅश फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळत आहे. 56 धावा धावफलकावर आहेत. यस नक्कीच पंच यावेळेला 2 हात समांतर लाईत. अर्थातच आउटसाइड ऑफ स्टंप्स हमारा उजव्या एसटीच्या थोडासा कुठेतरी बाहेर जातोय चेंडू. आणि त्या कारणास्तव पंचांचे 2 हात यावेळेला हवेत होते. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 57 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत. अजून देखील येणारे पहिल्या 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत 57 आहेत. आता येणारे 18 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील यावरती येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. 57 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला काय 2 खेळाडूंना भेदून अगदी जातोय चेंडू. सीमारेखा पार. षटकाराच्या रूपानं पंच यावेळेला दर्शवतात. संपूर्णतः आमची टेक्निकल टीम असेल आपण पाहतोय. त्यामध्ये संदीप नेगीला आपण पाहतोय. संतोष असेल, सिद्धार्थ असेल, ही संपूर्णतः आमची टेक्निकल टीम. कोलवाटापाचा चेंडू पुन्हा एकदा टिचून मारा केला जातोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहायला गेलं तर एक सबमरीन डिलिव्हरी आहे. परंतु दुसरीकडे ज्या प्रकारची फलंदाजी होत आहे, मोहित असेल, सादिक असेल, सूर गवसलाय 2 फलंदाजांना अतिशय सुंदररित्या. आता एक्सेलेटरवर पाय दिला जातोय. गाडी टॉप गिअर मध्ये 2 खेळाडू चालवत आहेत. धावेंचा फक यावेळेला धावत आहे. परंतु दुसरीकडून आर्यन देखील म्हणतोय की एक तेरी आहे तो एक मेरी आहे. आर्यन एकटा आज वैयक्तिक एकाकी झुंज आज मैदानामध्ये देत असताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात आहे. आतापर्यंत 64 धावा. ह्या धावेंना कशा प्रकारे रोख लगावला जाईल त्या धावेंना रोख लगावण्यासाठी आर्यन दुसरीकडून सज्ज आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिला. पंच म्हणतात एकदा निर्धाव चेंडू पुन्हा येतोय.
निर्धाव चेंडूने आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ. पहिल्या 4 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी आहे, फक्त आणि फक्त 7-8 धावा खर्ची पडत असताना. तुम्हाला किती वेळासाठी हवं ते तर मला भेटून जाईल. 800 रुपये होते. कळवा का दिवायचं एखादी ठीक आहे ठीक आहे. वंटगो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. अरे अतिशय चांगली गोलंदाजी, ओव्हर द विकेटचा मारा, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बॅटची नक्कीच कडा आहे. यावेळेला झेल टिपणं तितकंच गरजेचं आहे, प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे. प्रयत्न केला जातोय, परंतु थोडासा चेंडू आपण पाहायला गेलं तर नो मॅन्स लँडमध्ये सिंगल धाव, सिंगलचं डबल कन्वर्ट केलं जातंय. 2 धावा धावफलकामध्ये ऍड. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 24 चेंडूंचा खेळ. धावफलकावर 66 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. तर प्रयत्न चांगला होता. नक्कीच आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून देखील पाहू शकतो ज्या प्रकारचा प्रयत्न राहिला होता, परंतु आर्यन ज्या प्रकारचा रनअप आहे, ओव्हर द विकेटचा मारा आणि त्यानंतर नक्कीच थोडासा बॅटचा टो एज होता, त्या कारणास्तव आपण पाहतोय टायमर लावलाय का? नक्कीच 30 मिनिटांचा अवधी देखील असेल आणि त्या 30 मिनिटांमध्ये क्रिकेट म्हटलं जातं ना एक शिस्तीचा, एक शिस्तबद्ध खेळ म्हणून आपण पाहतो आणि त्या प्रकारची शिस्त देखील ठेवायचं आहे. पहिला आतापर्यंत 4 षटकांचा खेळ, 30 मिनिटे आणि त्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटक ही देखील हाताळायची आहेत, नाहीतर आपल्याला पॅनलाइजला हे सामोरं देखील जावं लागेल. आतापर्यंत 24 चेंडूंचा खेळ, 66 धावा ह्या धावफलकावर आहेत. फ्लाइंग स्टार्ट आहे बालाजी स्पोर्ट्स संघासाठी. तर दुसरीकडून मयूर चॅलेंजरचा संघ ह्या धावांना कशा प्रकारे रोखावेल. येणाऱ्या आता 12 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा षटकाराच्या रूपाने आपण पाहतोय, जातोय चेंडू सीमारेखावर 6 धावेंसाठी. काय फलंदाजी केली जाते यावेळेला कव्हरच्या वरनं. क्षेत्ररक्षक आपण पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त पाहत आहेत तर चेंडूला ज्या प्रकारची फलंदाजी आज सादिक करतोय. सादिक मला वाटायची एक झेल सुटली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय हा फलंदाज आता रंग उधळतोय. बॅक टू बॅक दुसरा सादिक आणि सादिक आज मैदानामध्ये अगदी वादळ आलंय की काय. त्या वादळाला आता कोण रोखणार. सादिक जे वादळ आतापर्यंत 13 चेंडू 41 धाव्यांची वैयक्तिक खेळी केली जात आहे. वैयक्तिक आज आपल्याला 50 धावा पाहायला मिळतील का ह्यावर देखील आता नजर दिली जाईल. हरेश दुसरीकडून ह्या धाव्यांना रोखण्यासाठी सज्ज आहे. वर्ध विकेटचा मारा पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्ची पडतोय. लगातारचा तिसरा येईल का नव्हे, तर तिसरा चेंडू यावेळी निर्धाव नक्कीच येतोय. आतापर्यंत 78 धावा आहेत. सादिक एकाकी 41 धाव्यांवर यावेळेला खेळत असताना मिड विकेट रिजन मध्ये सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावेमध्ये समाधान मानलं जातंय. सिंगल धाव घेऊन आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर चांगली सुरुवात आहे. 79 4.4 चेंडूंचा खेळ. आता येणारा 8 चेंडूंचा खेळ नक्कीच असेल आखोडी टप्प्याचा चेंडू आणि पुरेपूर आस्वाद घेतला जात आहे. क्रिकेट हा खेळ सातत्यानं म्हटलं जातं ना की चुकी ह्या खेळामध्ये चालत नाही. ज्या ज्या वेळेला चुकी घडते त्या वेळेला मात्र एक आतिषबाजी ही नक्कीच पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत करतात दोन खेळाडू 85 धावा ह्या धावफलकावर येतात. मोहित दुसरीकडे 14 चेंडू 35 धावांवर आता फळ्यातून खेळी करतोय. मंटुगो शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी.
पुन्हा एकदा प्रयत्न होता. यावेळेला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, स्लोवर डिलिव्हरी, 5 चेंडूंचा 5 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त. 85 धावा ह्या धावफलकावर येतात. आपण पंचांना पाहतोय, शेखर सर असतील, त्यानंतर राजेश सरांना आपण पाहिलं, महेश सरांना आपण पाहतोय, मॅन फ्रॉम कल्याण येथील आज जे संपूर्ण आता जेपी पॅनल आपल्याला पाहायला मिळतात. तसेच आपण पाहायला गेलं ती संपूर्ण स्पर्धा रोहित पंचशील यांच्या माध्यमातून KPL अर्थात खार प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर, एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, एक अगदी प्रेमात पडणारी आणि एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा आपण पाहतोय. एक मानाची, सन्मानाची अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर भव्य दिव्यरित्या ही स्पर्धा आतापर्यंत पार पडत असताना पाहायला मिळते. चला थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल. मोरू चॅलेंजरचा संघ 30 मिनिटांचा अवधी, जवळजवळ वेळ होतोय, नाहीतर आपल्याला पॅनलाइजला देखील सामोरं जावं लागेल. आतापर्यंत 5 षटकांचे खेळ, 85 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. वर्धा विकेटचा मारा, पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. पंच यावेळेला दर्शवतात की उजव्या यष्टीचा थोडासा बाहेर चेंडू आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड केले जातात. आता येणारे 6 चेंडू, आतापर्यंत 86 धावा धावफलकावर नक्कीच येतात. आता येणारे 6 चेंडू किती धावांपर्यंत जाण्याचा मजल, किती धावांचं टार्गेट, किती कॅल्क्युलेशन असेल, कितीचं रणनीती असेल, हे सर्व काही आता आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जातोय चेंडू, नक्कीच पंचांचं डिसिजन ह्या वेळेला काय एक आगळं वेगळं डिसिजन. जातो चेंडू सीमारेखाबार 4 धावांसाठी. राजेश पारकर सर आहेत, तर ज्या प्रकारचं डिसिजन देतात, एक खेळाचा आस्वाद घेतात. राजेश पारकर सर देखील एक आज मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर संपूर्णतः एक आनंदमय वातावरण. यावेळेला उंची जास्त आहे, लांबी देखील तितकीच. जातोय चेंडू सीमारेखा पार 6 धावांसाठी. साधी एक वैयक्तिक 50 धावांची खेळी अतिशय सुंदररित्या आणि एका प्रेक्षकांना बॅट दर्शवतायत जबरदस्तरित्या. अतिशय शानदार खेळी. 17 चेंडू 52 धावांची एक अफलातून खेळी आहे. 96 धावा. पुन्हा एकदा जातोय चेंडू बॅक टू बॅक. षटकारांच्या आज आतिषबाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. 100 धावा देखील लगावल्या जातात. 103 यस पंच. 9 चेंडू आहे, 9 प्लस षटकार, अर्थातच काय तर यावेळेला दुष्काळात 13वा महिना आहे. येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. समोरचा खेळाडू सादिक आहे, ज्याच्या बॅट मधून आज आग उबलतो हा खेळाडू अक्षरशः. पण विकेट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला झोकावून देतो. तोपर्यंत 2 धावा सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. 105 धावा. काय सुरुवात आहे. स्पर्धेतील हाय स्कोर देखील आपण पाहतो आजच्या दिवसात ज्या प्रकारचं राहिलं. अजून देखील आपण पाहायला गेलं तर आजचा दिवस उद्याचा दिवस असेल, परंतु सादिक आज रोखायचं नाव घेत नाहीये. पंच देखील सातत्यानं राजेश पारकर सर आहेत, हे म्हणतात खऱ्या अर्थानं आज आस्वाद घेतात प्रत्येक जण ह्या बॅटचा. ज्या प्रकारे सूर गवसलाय, जो फलंदाज आता वेगळ्या लहरामध्ये आपण पाहतोय. 111 111 धावा धावफलकावर. यावेळेला पंचांकडे एक आशाभूत नजरे नक्कीच पाहिलं जात आहे. पंचांचा डिसिजन, टेक्निकल टीमची मदत आहे. आता टेक्निकल टीम येथून नजर देणार.
यस फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू आहे. वंटगो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 111 धावा आतापर्यंत कुठल्या जातात. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील शेवट थोडीशी नक्कीच कुठेतरी गोड असेल. 6 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 112 धावा कुठल्या जातात. आता येणारे 36 चेंडूमध्ये 113 धावा ह्या कशा प्रकारे कुठल्या जातील काय खेळ जाईल ती येणारी काळ नक्कीच दर्शवेल. परंतु आतापर्यंत अतिशय प्रभावित खेळ. साधी 22 चेंडू 67 धाव्यांची खेळ तर दुसरीकडे मोहित 12 चेंडू 36 धाव्यांची अफलातून खेळ. नक्कीच सादिकची बॅट आवडली असेल फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा अतिशय शानदार खेळ बहरदार खेळ आज मैदानामध्ये अक्षरशः वादळ हे सादिक नावाचं आलं होतं. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच आपल्याला पाहायला मिळतंय का. रोहित पंचशील प्रेझेंट आपण पाहतोय. केपीएल म्हणजेच काय तर खार प्रीमियर लीग. ही स्पर्धा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. ही स्पर्धा खरं तर संपूर्णतः आज आपण पाहतोय एक खार प्रीमियर लीग मैत्रीपूर्ण लढत क्रिकेटसाठी. क्रिकेट म्हटलं जातं ना हा खेळ खरं तर एक इंग्रजांप्रमाणे भारतात नक्कीच आला. परंतु मी म्हणेन ह्या खेळाची खरी बीजे ही भारतातच रोवली गेली होती आणि त्या कारणास्तव आज संपूर्णतः भारतवर्षाला ज्या खेळाने वेळ लावून ठेवलंय तो खेळ म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळत आहे. हा खेळ अतिशय आपल्याला आवडतोय. हा खेळ आपल्याला इतका आवडतोय की रात्री क्रिकेट दिवसा क्रिकेट हिवाळ्यात क्रिकेट पावसाळ्यात क्रिकेट असेल उन्हाळ्यात क्रिकेट असेल आणि हाच खेळानं आज संपूर्णतः आम्हाला वेळ लावून ठेवलंय. त्या खेळाचं नाव क्रिकेट आणि क्रिकेट आज आपण पाहतोय. हाच खेळ ह्या वेळेला आपण पाहतोय निमित्त आहे रोहित पंचशील प्रेझेंट केपीएल. संपूर्णतः आमचे समालोचक टीम असेल त्यामध्ये आमचे आदरणीय सन्माननीय आम्ही एक आमचे मार्गदर्शक अर्थातच द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांडे सर असतील सोबतीने आपल्याला पाहायला मिळतात. रवी सर आमचे जवळचे मित्र देखील आहेत त्यांना देखील आज आपण ऐकतोय. थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळतं दोन संघातील ही लढत आपण पाहतोय. दोन संघ एकीकडे बालाजी स्पोर्ट्स आहे तर दुसरीकडे मोर चॅलेंजरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट टीम्स ऑफ द टूर्नामेंट ये अवार्ड है. इस टूर्नामेंट के हमारे स्पॉन्सर है ऑटोमोटिव मैन्युफैक्चरर्स प्राइवेट लिमिटेड, जिनकी एक कार डिस्प्ले में लगी है और इसके साथ में उनका स्टॉल भी है, उनके एम्प्लॉयज़ भी हैं. आप नई कार खरीदना चाहते हैं तो उनसे गाइडेंस ले सकते हैं. इसके अलावा हम आभारी है डॉक्टर एडवोकेट साजन पाटिल
जो कि ओनर है US11 के मोहसिन अख्तर साहब, बी कांधारी प्रॉपर्टीज, विजय भाई कांधारी एंड अर्जुन कांधारी, रुस्तम जी ग्रुप ऑफ बिल्डर्स, हेल एनर्जी ड्रिंक। इस टूर्नामेंट के सपोर्टेड बाय हमारे पार्टनर्स हैं मजहर भाई शेख, माजिद खान, राजू शिंदे, दीपक गुप्ता और नीलेश सावंत तथा खार की तमाम टीमों का बहुत बहुत धन्यवाद। लाइव स्ट्रीमिंग इसका चल रहा है सुप्रीम स्पोर्ट्स ये यूट्यूब चैनल पर। हमारे स्कोरर है रेहान शेख। कमेंट्री में हमारे साथ जुड़ चुके हैं मृदुल मेहर और रविकांत दुबे। हमारे अंपायर्स हैं शेखर हिरगुड़े, राजेश पारकर और महेश लोखंडे। जय पवार पैनल और कैमरा टीम है संदीप नेगी, संतोष, सिद्धांत और प्रोडक्शन संभाल रहे आशीष मोरे। सतीश यादव का ये चैनल है, ज़रूर इस चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए। राजेश पारकर और महेश लोखंडे ये दो अंपायर्स हैं। बहुत लंबा स्कोर यहाँ पर सादिक राजापुरकर के जो 67 रन थे वो काम में आए। ओल्ड इज गोल्ड ऐसा कहा जाता है, जूनत है सोना। और सादिक राजापुरकर इतने सालों का तजुर्बा है। खार जिमखाना का हर पेड़, इसका पौधा, इसका पत्ता, इसके पत्थर से वाकिफ़ है सादिक भाई। उनको पता है रन कहाँ आएंगे, कहाँ नहीं आएंगे। और हर मैच में अगर इस तरह 100 या उससे ज़्यादा रन बनते रहे तो खार प्रीमियर लीग का एक अलग मज़ा रहेगा। दो ओपनर्स आ चुके हैं। मयूर चैलेंजर्स, इनका मुकाबला इस वक्त बालाजी 11 के साथ में हो रहा है और खेल की शुरुआत होगी। आज के पहले मैच में हमने देखा US11 ने भव्य विजय हासिल की। हरेश चाचड़ और सुरेश कुंभाला। पहला ओवर करेंगे मोहित शुक्ला। मयूर चैलेंजर्स को 113 रन चाहिए 36 बॉल में। रिक्वायर्ड रन रेट 18.83। नॉट इजी बट नॉट डिफिकल्ट ऑल्सो। मोहित शुक्ला पिछले कुछ सालों में बहुत अच्छा नाम किया है ये खिलाड़ी ने। सादिक राजापुरकर स्वयं विकेट कीपर है, बहुत सीनियर क्रिकेटर। हजारों किलोमीटर ट्रैवल किया, गुजरात, महाराष्ट्र, हर अलग अलग राज्यों में गए, गोवा गए, बेंगलोर गए। और राहुल 11 में जब आपको खेलने का मौका मिले, टेनिस क्रिकेट की एक तारीख साज टीम, बड़ी बात होती है। शुक्ला के नेवर की पहली गेंद बिल्कुल स्टंप को फूंक मारती हुई चली गई विकेट कीपर के पास। अच्छी रिदम में बॉलिंग की शुरुआत कर चुके हैं यहाँ पर मोहित शुक्ला। दरअसल में टीम ने स्कोर ही इतना बड़ा बना लिया है कि अब गेंदबाजों के लिए एक मोटिवेशन है। एक थर्ड मैन, एक पॉइंट, एक गली है, एक एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ। सबमरीन बॉल नीचे रहती हुई, बहुत अच्छा रिलीज है मोहित शुक्ला का। जिस तरह मुंबई के लिए मोहित अवस्थी गेंदबाजी करते हैं, वैसे मोहित शुक्ला ये खार का मोहित अवस्थी कहा जाएगा। जिस तरह बॉलिंग कर रहा है, रिदम में है। ओवर पिच बॉल थी, डॉट बॉल का प्रेशर और ये विकेट। सचिन ने वहां पर कैच को अंजाम दिया है और आउट होकर वापस लौटते हुए बैटर हरेश चाचड़। पहला विकेट बहुत सफलता के साथ यहां पर मोहित शुक्ला। और अब नए बैटर है रुपेश तारकर। मोहित शुक्ला के वो रोल मॉडल है। गुरु और चेले के बीच का ये जंग अब आप एंजॉय करेंगे। जिस तरह महाभारत के युद्ध में भीष्म पितामह और अर्जुन के बीच में जंग हुई थी और कृष्ण ने कहा था, पार्थ अब तुम्हें शस्त्र उठाने होंगे, और अब शस्त्र उठाने पड़ेंगे। 0 for 1। स्कोर 113 इज द टारगेट।
पहला रन कब बनेगा उसका इंतजार है। पहली 2 बॉल डॉट बॉल, उसका प्रेशर था हरीश चाचड़ पर। अंपायर महेश लोखंडे, ये बॉलर एंड पर है, स्ट्राइकर एंड पर है राजेश पारकर। थर्ड अंपायर शेखर हिरगुडे। जड़ में आती हुई गेंद बहुत बढ़िया, फुलर लेंथ की स्नॉटर बॉल, 0 for 1। पहला ओवर क्या विकेट मेडन होगा, लेट्स वेट। एक और लाजवाब बॉल, लगभग निरंतरता जो है देखने लायक है। स्टंप के एक तरफ गेंदे हैं, ऑफ स्टंप, उसके बाहर, स्टंप टू स्टंप। गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पा रहा है, और संपर्क हुआ है तो फिर बैटर आउट हुआ है। क्या ये टूर्नामेंट का पहला विकेट मेडन होगा? 0 for 1। और यहां पर खूबसूरत इंप्रोवाइज करते हुए खेल दिया है, बैकेट ऑफ स्क्वायर लगने वाला ये पहला चौका। 1 ओवर 4 रन 1 विकेट। आज 5 मुकाबले खेले जाएंगे, 4 टीमें अपना मुकद्दर आजमा रही है। हाँ, 12:47 को यह मैच शुरू हुआ है, दूसरी पारी का। 1 घंटा 1:17 पे इसका समाप्त होना जरूरी है। 5 मिनट में समझिए अपने 1 ओवर किया है, 25 मिनट में 5 ओवर है। मोहित शुक्ला बहुत अच्छी बॉलिंग, नया ओवर करेंगे रतन देवनाथ। रतन देवनाथ के सामने इस वक्त लेफ्टी बैटर सुरेश कुंभाला। सुरेश रैना को अपना रोल मॉडल मानते हैं। तो इस वक्त स्कोर 4 for 1। बहुत शालीन अंदाज में ये कवर ड्राइव लेफ्टी बैटर के बल्ले से देखने लायक था। जब वो बॉल घास पर गई उसको भी गुदगुदी हो रही होगी। स्कोर आगे बढ़ता हुआ 5, 1 विकेट के नुकसान पर। 5 for the loss of 1। बाईं और दाईं जोड़ी इस वक्त बैटिंग कर रही है। 113 बनाने हैं। बालाजी स्पोर्ट्स का टी शर्ट आप देखें, ब्लैक वाइट और येलो का कॉम्बो है। बॉलर्स बैक ड्राइव, लेकिन वहां पर उतना ही उम्दा क्षेत्रक्षण रंजीत। अच्छी बॉलिंग तो है, अच्छी फील्डिंग भी है, और बैटिंग का जहां तक सवाल है, आज तीनों शोबों में बहुत जबरदस्त बैटिंग, बॉलिंग और फील्डिंग में भारी रही है। और ये फुल टॉस बॉल थी, बेस बॉल हिट, सड़क पे कड़क बेधड़क 6 रन। 11 for 1। पहली खराब बॉल थी। फुल टॉस बॉल की खबर ली जाएगी रुपेश तारकर। 11 for the loss of 1 wicket, chasing 113। शरीर से थोड़ा दूर खेला है, बॉल हवा में और रुपेश तारकर को लौटना पड़ेगा। आसान कैच रोशन ने अंजाम दिया है, और बदला लिया वहां पर गेंदबाज ने रतन देवनाथ। ग्यारह पे 2। इलेवन for 2। 26 बॉल में 102 चाहिए। रुपेश तारकर थोड़ा सा मायूस होकर चल रहे, क्योंकि टाइमिंग बराबर कर नहीं पाए थे। नया बैटर है कुणाल टाक। खार के प्लेयर्स को एक गोल्डन प्लेटफॉर्म मिला है अपना
हुनर दिखाने का। देखिए पहले आप खार में खेलेंगे, फिर आप मुंबई में खेलेंगे, मुंबई से जाते फिर आप महाराष्ट्र खेल सकते हैं। धीरे धीरे स्टेप बाय स्टेप ये खिलाड़ियों के जीवन में, इनके करियर में ये टूर्नामेंट माइलस्टोन बन सकता है। 11 रन बने 2 विकेट के नुकसान पर, अभी भी 102 चाहिए। 8 टीमें इस प्रतियोगिता में खेल रही है। 4 टीमें आज, 4 टीमें कल खेलेंगी। कल एक नुमाइशी मुकाबला, एग्जीबिशन मैच है। आमची मुंबई बनाम गुजरात वॉरियर्स। आमची मुंबई में सारे शादीशुदा खिलाड़ी है। सादिक राजापुरकर कैप्टन है और गुजरात वॉरियर्स के कैप्टन है सागर चौहान। 11 for 2। देवनाथ की ये बॉल लोअर फुल टॉस थी, ड्राइव कर दिया, काउ कॉर्नर से जाती हुई गेंद, वहां पर 4 रन। शानदार स्ट्रोक, गैप में खेला गया था। 15 पे 2। सुप्रीम स्पोर्ट्स के यूट्यूब चैनल पर तमाम दर्शकों का स्वागत है। सभी को जुम्मा मुबारक। जरूर क्रिकेट का मजा लीजिए। धीमी बॉल थी, इनसाइड आउट, ड्राइव कर दिया और ये चौका पिस्तौल से निकलती हुई गोली की तरह। और 2 ओवर का खेल समाप्त। 19 रन बने हैं 2 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छा स्कोर यहां खड़ा हुआ है और 24 बॉल में 94 रन चाहिए। 24 चेंडू 94 धावा पाहिजे। आप देख रहे हैं रोहित पंचशील प्रस्तुत खार प्रीमियर लीग चौथा पर्व। बाएं दाएं हाथ के बल्लेबाज है इस वक्त। तो रतन देवनाथ के बाद नया ओवर करेंगे अब एक बार फिर से मोहित शुक्ला। मोहित शुक्ला और रुपेश तारकर के बीच में वो जंग देखने नहीं मिली। महाभारत में जिस तरह अर्जुन ने भीष्म पर बाण चलाए थे और बाण शैया पर भीष्म को सुला दिया था, वैसा आज हुआ नहीं। बहुत ही उम्दा गेंद, जड़ में आती हुई परफेक्ट टो क्रशर। पहले ओवर में 5 गेंदों में कोई रन नहीं दिया था। आखिरी बॉल पर एक चौका जरूर लगा था और जहां रुके थे वहीं से शुरू करते हुए मोहित शुक्ला। पारी का स्कोर 19, 2 विकेट के नुकसान पर। 94 रन और चाहिए। इस बार हुक करने का प्रयास, बॉल कुछ समय हवा में रही, उंगलियों को छूकर बॉल नीचे ताली मारकर गिर गई। कोशिश अच्छी रही थी लेकिन वहां 2 रन पूरा करने में सफल रहे। बैटर थे सुरेश कुंबाला। ₹77,000 की इनामी राशि विजेता टीम को कल दी जाएगी। रनर अप टीम रहेगी, उसको ₹55,000 मिलेंगे। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट और 2 बेस्ट डिसिप्लिन टीम, इनको टीम ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड भी है। इस बार टप्पा खाते ही हरकत ली और बहुत बढ़िया स्लॉक स्वीप। 4 रन, 25 पे 2। सुरेश कुंबाला। हुसैन भाई 25 पे 2। और तगड़ा शॉट है, बिल्कुल आसमान की ऊंचाइयों को छूता हुआ बाजू वाली बिल्डिंग में चला गया। 6 रन, आलीशान सिक्सर। कुंबाला, भारतीय टेनिस क्रिकेट में करण अंबाला और खार में सुरेश कुंबाला, दोनों का जवाब नहीं। उलाला उलाला, कुंबाला कुंबाला। 31 for 2। सत्या चौधरी जिनके अंदर अंबाला की झलक है, ऐसा खार वालों का मानना है, और सत्या आगे जाकर अंबाला से भिड़ेगा। खार के प्लेयर्स के बारे में प्रणील मोरे, आज सादिक राजापुरकर, ये कुछ ऐसे तारीख साज प्लेयर हो गए। आतिश केदारे,
हर्ष अड़सूड़ जिनको ISPL खेलने का मौका मिला इस बार। फुल टॉस बॉल थी, नो बॉल, फ्री हिट, और बॉल कैच कर भी लेते तो कोई फायदा नहीं था। 2 रन जरूर लिए कुंभाला अपने आप को व्यस्त रखते हुए, और फ्री हिट आएगी 34 for 2। 2 लिया ना दौड़ के। तो हमारे युवा खिलाड़ी रेहान शेख बहुत अच्छा काम करते हुए, गाइल शील्ड में बहुत अच्छा प्रदर्शन रहा उनका इस साल। 187 रन की पारी उन्होंने खेली IAS बैंड्रा। ओवर पिच बॉल थी, तान दिया स्ट्रेट डाउन द ग्राउंड, और ये लगा जन्नाटेदार चौका। 38 पे 2। कुंभाला ने तय किया है 113 की तरफ मैं जा तो सकता हूं, रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी, तो मुझे 113 तक पहुंचना है। 38 for 2, और 6 बॉल में 19 रन की पारी खेलते हुए सुरेश कुंभाला। देखिए, जब ऑक्शन टूर्नामेंट में आपको लिया जाता है तो आपको अपना प्रदर्शन देना ये बहुत जरूरी हो जाता है। 38 for 2, 75 रिक्वायर्ड ऑफ 20 बॉल्स। 20 चेंडू 75 धावा। मोहित शुक्ला भी थोड़ा सा परेशान है जिस तरह से इस ओवर में रन बने हैं। 2 चौके लगे, 1 6 लगा और 2 डबल। बढ़िया बॉल थी, एंगल बनाकर बाहर निकाला था। अपील की गई है स्ट्राइकर एंड के अंपायर की जानिब, और ओवर यहां पर समाप्त करते हुए तीन षटकांचा खेळ। पाणी पाठवा प्लीज, पाणी आयोजन समितीने पाणी पाठवावं, गरमी खूप आहे। विजय भाऊ कासारे, जरा पाणीची व्यवस्था करा मैदानामध्ये, धन्यवाद। अगला जो मुकाबला है 2 विनर टीमों के बीच होगा। आज के पहले मैच में US 11 ने बहुत भव्य विजय हासिल की थी। सादिक राजापुरकर के अंदर भी अभी भी वो दम कम है, पता नहीं इम्यूनिटी के लिए, या वो ड्राई फ्रूट्स खाते हैं, या ऐसी कौन सी चक्की है जहां पर अनाज पीसा जाता है जहां से सादिक राजापुरकर ये ताकद लाते हैं। कोकणी माणूस असा पण मेहनत करणारा असतो, कोणासमोर हात पसरवत नाही, स्वावलंबी असतो कोकणी माणूस। तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय, आता नवीन षटक घेऊन येत आहे अजय वाघेला। वाघेला समोर फलंदाज आहे तो कुणाल टाक। टाकला चेंडू, टाक पहिला चेंडू अगदी जोरकस मारलेला हा पुलचा फटका आणि पंचांचा इशारा। 4 धावांचा राजेश पारकर।
राजेश पारकरनी पण थोडा असा डान्स इंडिया डान्सचा स्टेप केलाय. अन्नू मलिकने पाहिलं असतं तर सांगितलं असतं, राजेश आप मुंबई आ रहे हो. 42 धावा 2 बाद. टाकने जबरदस्त स्टार्ट घेतलाय. 42-2 बाद. वाघेला यांचा पुढील चेंडू काहीसा खाली राहणारा हाय आर्म बॉलिंग ॲक्शन, चांगली उंची असलेला हा फिरकी गोलंदाज आणि 40 वर्षावरील खेळाडूमध्ये ज्याचं नाव आहे असा ॲट 40 यू गेट नॉटी असं म्हटलं जाते. तर राज वाघेला आणि अजय वाघेला आणि आर्यन वाघेला असे 2 वाघेला आहेत. 2 बेग आहेत. बेग साहब हमारे बीच उपस्थित है. वेलकम सर. मारलेला फटका क्लिअर करेल का? नाही. अजून एक गडी बाद होत आहे. सोपा झेल. परततोय टाक. रणजितने झेल टिपलाय. बाद होऊन परततोय टाक. मनीष कोटियन यांना तुम्ही मंचावर बघत आहात. मनीष कोटियन आणि जतीन सोलंकी हे 2 खास मित्र आहेत. विजय कासारे, अजित मोरे प्रॅक्टिससाठी भरपूर बॉल अवेलेबल करून देतात. मनीष कोटियन कॉल सेंटरमध्ये कामात असताना सुद्धा ते सर्व फॅसिलिटी द्यायचे. आता बिझनेसमॅन झालेत कोटियन. माझा बिझनेस माझी जबाबदारी. नवीन फलंदाज पंकज सावरकर. वाघेलाला गडी मिळालाय आणि त्यांचे चिरंजीव नक्कीच खुश असतील. जेव्हा मुलगा खेळतो तेव्हा वडील खुश होतात. जेव्हा वडील खेळतात तेव्हा मुलगा खुश होतो. जेव्हा दोन्ही खेळतात तेव्हा घरातल्या बायका खुश होतात. लोअर फुलटॉस. अजून एक झेल आणि ब्रेस पूर्ण केल्या. आता हॅट्रिक वर पोचलाय गोलंदाज. लोअर फुलटॉस बॉल पर बाद होऊन परतताय सावरकर आणि आता अजय वाघेला. नवीन फलंदाज रितेश टाक. हा 22 वर्षाखालील खेळाडू आहे आणि त्याला हॅट्रिक वाचवावी लागेल. वाघेला शुक्ला बरोबर काहीतरी संवाद साधतायत. 42-4 बाद 113 धावांचा पाठलाग करत असताना डाव कोलमडलाय. 13 चेंडू 71 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर जर षटकार मारला तरच ते सामना जिंकतील. त्यातला हा पहिला आहे का की ही हॅट्रिक असेल? हॅट्रिक पूर्ण केली अजय वाघेला यांनी. तिन्ही झेल रणजितने टिपले. तिन्ही झेल बाद. तिन्ही अजय वाघेला. काय योगायोग जुळून आलाय आज. खारचा जबरदस्त प्रदर्शन आज. रणजितसाठी सुद्धा हा सामना यादगार असेल. कधी कधी बॉलिंग बॅटिंग न करता तुम्ही लक्षात राहता. नवीन फलंदाज धीरज मोरे षटक संपतायत. 4 42 5 बाद. 12 चेंडूमध्ये 71 धावांची गरज आहे. रणजित सपोर्टिंग रोलमध्ये आहे. हेराफेरीमध्ये अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी लक्षात राहतात, परंतु परेश रावल सुद्धा लक्षात राहतो असा रणजित. अजय वाघेलाला मानलं पाहिजे. अजय वाघेलाच्या घरी संध्याकाळी श्रीखंडपुरी असणारच. आज तो बापू श्रीखंडपुरी खावा पडसे जतीन भाई. तर आर्यन वाघेलासाठी सुद्धा हा एक मोठा क्षण आहे, कारण वडिलांनी हॅट्रिक घ्यावी आणि मुलाने ती पाहावी. क्रिकेटमध्ये खूप कमी असे परिवार असतात जिथे परिवारातील जवळपास सर्व सदस्य क्रिकेट खेळत असतात.
आणि आज हा दुग्ध शर्करा योग जुळून आलाय. नवीन षटक घेऊन येतोय चंदन झा. कुंभालानी मारलेला फटका. आजची दुपार गरम करणारा हा गरम षटकार. धावसंख्या 48, 5 बाद. समालोचन कक्षामध्ये चेंडू आला होता सलामी द्यायला. कुंभालाने सांगितलंय, तुम्ही जरी माझ्या संघाला हरवलं तरी तुम्ही मला नाही हरवू शकणार. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. अजून एक चांगला फटका. मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक असल्या कारणाने एक धाव मिळतीये. 49, 5 बाद. हळूहळू हा सामना पूर्णावतीकडे चाललाय आणि या सामन्यातून विजेता होणारा संघ लगेच तिसरा सामना खेळणार आहे. या सामन्यामध्ये सादिक राजापूरकर यांनी केलेली फलंदाजी, सौंदर्याने ओठांबलेली फलंदाजी म्हणावी लागेल. अगदी या वयात सुद्धा सादिक राजापूरकर यांनी दाखवलं क्रिकेट काय असते. आणि याचबरोबर पायचीत अजून एक गडी बाद होत आहे. 6वा गडी टिपलाय इथे आणि पहिला पायचीतचा अपील आणि गडी. 49 धावा, 6 बाद. बाद होऊन परतलाय फलंदाज. ते बघेल ना अंपायर, आपल्याला काय आहे, आपलं थोडी अंपायर कसा घेऊ शकतो. नवीन फलंदाज अक्षय पवार. बघा, कॉट बिहाइंड आणि LBW साठी रिव्ह्यू नाही आहे, हे तुम्हाला आधीच सांगण्यात आलं आहे. आणि बेस्ट डिसिप्लिन टीमसाठी अवॉर्डसुद्धा आहे. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद विवाद हुज्जत घालू नये. सादिक राजापूरकरने पहिल्या सत्रामध्ये 67 धावांची वादळी खेळी दाखवली. मात्र इथे मयूर चॅलेंजर्स ओव्हरपिच चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला हा जोरकस फटका आणि गगनभेदी षटकार. 55, 6 बाद. अजून निम्मा पल्ला गाठला नाहीये. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 चेंडू करायचे आहेत. लक्ष वेधू इच्छितो रेहान शेख, आमचे गुणसंख्या लेखक. फुलटॉस बॉल. अजून एक चांगला फटका. एका धावाने हा चेंडूला अडवायचा प्रयत्न होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षणाला दाद मिळते. 56 धावात 6 बाद. निम्मे धावा झालेत. अजूनही 57 धावांची गरज आहे 7 चेंडूमध्ये. सुरेश कुंभाला हा एकलव्यसारखा झुंज देतोय. 10 चेंडू 26. कुंभालाचा अजून एक गगनभेदी षटकार. सूर गवसलाय कुंभालाला आणि याच बरोबर षटक संपते. 5वं. धावसंख्या 62, 6 बाद. 6 चेंडूमध्ये 51 धावा पाहिजे. कुंभाला खेळतोय 32 वर. 3 मिनिट में 1 ओव्हर झाली. हा सामना झाल्यानंतर 1 तासाचा जेवणाचा ब्रेक आहे. 45 मिनिटाचा ब्रेक आणि नंतर 2 विजेत्यांमध्ये सामना होणार आहे. तर चांगलं प्लॅनिंग आहे. जेवणाची वेळसुद्धा जसं टेस्ट मॅचमध्ये लंच टाईम असतो तसा आपल्या ह्या स्पर्धेमध्ये भरपूर वेळ असल्या कारणाने लंच टाईम असणार आहे. सावकाश जेवा, पाणी प्या, ज्यूस प्या. शेवटचं षटक घेऊन येतो रणजित, ज्याने आज 3 झेल टिपले अजय वाघेलाच्या गोलंदाजीवर. हॅट्रिक पूर्ण केली अजय वाघेला यांनी. 6 बाद 62. सादिक राजापूरकर क्षेत्रव्यूह सजवतायत. ऑफच्या दिशेने ऑनच्या दिशेने काही बदल आपल्याला बघायला मिळतोय. सहा चेंडू 51 धावा.
शेवटचं षटक आहे. फलंदाजीसाठी सज्ज होतोय अक्षय पवार, गोलंदाज आहे रणजित. डाव्या हाताने राऊंड द विकेट आणि या चेंडूला अगदी झाडावर खणखणीत षटकार. अगदी आरामात जणू काय आपल्या बॅटने त्या चेंडूवर टिचकी मारली आणि 6 धावा 68-6 बाद. अगदी आरामात खेळतोय फलंदाज अक्षय पवार. वार कुठलाही असो, पवारचा वार बघायला मिळालाय. अजून एकदा चेंडू हवेत राहिलाय आणि इथे गडी बाद. रोशनचे 3 कॅच. रोशनने सुद्धा हा तिसरा झेल टिपलाय आणि फलंदाज झालाय फेल. तर अजून एक गडी, 7वा गडी. 4 चेंडूमध्ये 45 धावा. गडी असे पडतायत जणू काय लग्न मंडपामध्ये अक्षता पडतायत. आणि शुभमंगल बालाजी एकादश या संघाचं झालंय. सुरेश कुंभालाला सोडलं तर दुसऱ्या सर्व फलंदाजांनी आज निराश केलं. रुपेश तारकरकडून अपेक्षा होत्या, टाककडून अपेक्षा होत्या, दोन्ही टाकनी विकेट टाकली. नवीन फलंदाज आहे विजेंद्र. हा सामना झाल्यानंतर 45 मिनिटाचा जेवणाचा ब्रेक असणार. नंतर 2 विजेत्या संघांमध्ये सामना सुरू होईल. आज एकूण 5 सामने आहेत. वाईड बॉल, अवांतर धावसंख्येत भर पडणार. या परिस्थितीमध्ये खरं तर अवांतर यायला नाही पाहिजे, कारण यष्टीवेधक गोलंदाजी अपेक्षित असणार. काहीचा खाली राहणारा हा चेंडू कर्णधार मोहित शुक्ला नक्की समाधानी असतील ज्या पद्धतीने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात झालंय. तिन्ही विभागामध्ये उजवा ठरलाय. बालाजी 11 मयूर चॅलेंजर्स या संघाला अजून एक संधी मिळणार आहे आणि ती संधी आजच्या 4थ्या सामन्यामध्ये त्यांना मिळणार. अनिकेत पॅकर्स या संघासमोर. चेंडू टोलावून मारायचा प्रयत्न, अजून एक गडी बाद होतोय की काय? सोपा झेल, 8वा गडी बाद होतोय आणि रणजित यांनी टिपलेला हा 4था झेल. 2 चेंडू 44 धावा. सादिक राजापूरकरनी एकट्याने 67 धावा काढल्या आणि इथे संघाने मिळून 69 धावा काढल्या आहेत 8 गडीच्या मोबदल्यात. सादिक राजापूरकर. नवीन फलंदाज दीपक कामत. सर्व प्रेक्षक जे जुळलेत त्यांचं स्वागत. शाळेतून आल्यानंतर, ट्युशनला जायचं अगोदर, कॉलेजमधून आल्यानंतर, ऑफिसमध्ये, दुकानात, मकानात, सर्व ठिकाणी आज ही स्पर्धा पाहिली जाते. रविकांत दुबे आणि मृदुल मेहर यांना तुम्ही आज ऐकणार आहात. 2 उदयोन्मुख समालोचक मित्र. तस्वीचीचा फटका आणि याचबरोबर 4 धावा. उशिरा का होईना हा चौकार खेचलाय. 73-8 बाद. शेवटचा चेंडू हा सामन्याचा. वाईड. धावसंख्या झाली 74. 39 धावा पाहिजे 1 चेंडूमध्ये. सुरेश कुंभालाला मानलं पाहिजे, कारण त्यांनी सराव करून घेतलाय दुसऱ्या सामन्यासाठी आणि पुढच्या सामन्यामध्ये कुंभालाला नक्की फलंदाजीमध्ये पदोन्नती देण्यात येईल. याचबरोबर
हा सामना संपलाय आणि 38 धावांनी हा भव्य विजय नोंदवलाय तो संघ बालाजीनी मयूर चॅलेंजर्स या संघासमोर. या सामन्याचे सामनावीर हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांग